हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 168 उक्ती आणि कृती. एकदा अफलातून नगरीच्या रस्त्यावर मला साळू भेटला. कसा तरी तोल सावरत, झोकांड्या खात, अडखळत चालत चालत समोरून आला. आल्या आल्या त्याने माझे पाय धरले. अडखळत चालणे आणि तसेच अडखळत बोलणे ह्याचं कारण अगदी उघड होतं. साळूने भरपूर नशा केली होती. वास्तविक साळू तसा दारू पिणारा नव्हता. नेहमी सत्संगात दंग असणारा साळू हे असं का करून आला ते मला समजेना. त्याला विचारल्यावर साळू म्हणाला की जगद्गुरू प्रत्यक्षम परमम आत्मम महाराजांच्या साळूने कान धरले. प्रवचनाला गेलो होतो. त्यांनी कृती आणि उक्ती एकच असायला पाहिजे असं सांगितलं. जसे बोलावे तसेच चालावे असे जगद्गुरू प्रत्यक्षम परमम आत्मम महाराज साळूने कान धरले म्हणाले. त्यांनी प्रवचनात देहादी इंद्रिय ही आपली शत्रू आहेत असे प्रतिपादन केले. नृत्यभक्ती शिकवली. देहभाव जाण्यासाठी जोरात ओरडून जोरात नाचायला यायला पाहिजे असे जगद्गुरू प्रत्यक्षम परमम आत्मम महाराज साळूने कान धरले म्हणाले. मला त्यांच्या शिकवणुकीचा फारसा उलगडा झाला नव्हता, परंतु माझ्या सुदैवाने तेथे काळू आला होता. त्याने मला बोध केला. बोलावे तसे चालावे, त्याची वंदावी पाऊले असं आचरण व्हायला पाहिजे असेल तर तीर्थ घ्यायला लागतं असं काळू म्हणाला. मग काळूनेच एका तीर्थमंदिरात मला नेले आणि तेथे तीर्थाची दीक्षा दिली. तीर्थ फारच कडू आहे अशी मी अजाण शंका घेतल्यावर जसे सत्य पचवायला कडू असते तसेच सत्याप्रत घेऊन जाणारे तीर्थ पचवायला कडू प्यावे लागते असे काळू म्हणाला. त्या तीर्थाने मला शक्ती आली आणि अडखळत चालता आणि अडखळत बोलता येऊ लागले. जशी उक्ती तशी कृती होऊ लागली. खिशातून पाकीट काढून तीर्थाचे पैसे दिले. मग मी जोरात ओरडून जोरात नाचायला म्हणून जोरात उड्डाण केलं तर धाडकन खाली पडलो. पण काळू भला माणूस, त्याने मला उचलून प्रवचनाच्या मंडपाबाहेर आणून सोडले. बाहेर आलो तर माझं पाकीट माझ्या खिशात नव्हतं. मग काळूनेच मला थोडे पैसे दिले. पैसे परत करायचे नाहीत असे बजावले. रिक्षा करून येथपर्यंत आलो. काळू भला माणूस, त्यालाच आता गुरु करून रोज तीर्थ घेतो, त्यालाही देतो. दानात पुण्य असतो. आता तुम्हीच सांगा की जगद्गुरू प्रत्यक्षम परमम आत्मम महाराजांनी साळूने कान धरले. सांगितल्याप्रमाणे मी जसा बोलतो तसाच चालतो. माझ्याकडून जशी उक्ती तशीच कृती होत आहे. हे सत्य आहे की नाही? कथामृत 169. स्वतःच परीक्षक व्हा. अफलातून नगरीमध्ये नुसती धामधूम चालू होती. सणासुदीचे दिवस होते. सामान सुमान खरेदी करायला लोकांची झुंबड उडाली होती. ऐन गर्दीची वेळ होती. जो तो पुढे घुसून इष्ट दुकानात प्रवेश करण्यासाठी गर्दीत घुसून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. रस्त्याने धड चालताही येत नव्हते. इतक्यात एकदम गलका झाला. त्या गर्दीत भर बाजारात लोकांनी एका खिसे कापूला पकडला. कोणाचा तरी खिसा कापताना मागच्या लोकांनी त्याला रंगे हात धरला. मग काही जणांनी तोंडाने तर काही जणांनी हातापायांनी त्याचा समाचार घ्यायला सुरुवात केली. इतक्यात त्या गर्दीतून वाट काढत एक जण तेथे आला आणि त्याने सर्वांना बाजूला करून त्या खिसे कापूला चोप द्यायला सुरुवात केली. तो चोराला मारत आहे याचा लोकांना संतोष होत होता, परंतु त्यावेळी त्या चोराला मार देताना तो जे काही त्या चोराला बोलत होता ते मोठं आश्चर्य करण्यासारखं होतं. तो चोप देताना त्या चोराला म्हणत होता, एक साधा खिसा कापता येत नाही? एवढे साधे काम जमत नाही करायला? पकडला जातोस? जमत नाही तर करतोस कशाला हे काम? नीट शिकून घ्यायला काय होते?
इतर धंदे काय कमी आहेत करायला? सापडत नाही तोपर्यंतच चोर साव असतो. कोणीतरी कर चुकवला, बलात्कार केला, लाच घेतली, फसवलं इत्यादी बातम्या मोठ्या चवीने वाचून त्याचे गुऱ्हाळ घातले जाते. अत्यंत त्वेषाने त्यावर बोलले जाते. गुन्हा करणाऱ्या अध्यारूत गुन्हेगाराबद्दल खूप काही बोलले जाते. त्याला वाचार्थ्याने तावातावाने चेचून काढले जाते. तुरुंगात टाकले जाते. फासावरही लटकावले जाते. शेवटी सत्ताधारी सरकारला दोष दिला जातो. पोलिसांना दूषणे दिली जातात. वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचार कसा माजला आहे ह्याचे किस्से सांगितले जातात. परंतु ज्याचे त्याने स्वतःला तपासून पाहावे, शांत एकटे बसावे आणि स्वतःचे आयुष्य नीट निरखावे. या केलेल्या बडबडीसाठी आपण कितपत पात्र आहोत ह्याचा विचार करावा. एखादी नामी संधी चालून आली तर आपण त्यावेळी कसे आचरण करू ह्याचा अत्यंत परखडपणे ज्याचा त्याने विचार करावा. बगळा नदी किनारी डोळे मिटून ध्यान लावतो. मांजर डोळे मिटून दूध पिते. हे कोणी पाहिले नाही, हे कोणी ओळखले नाही असे समजू नये. वेळीच स्वतःला सावरावे. परमात्मा सतत सर्वत्र प्रकट आहे. तो सर्व काही पाहत असतो. त्याला जाणण्यासाठी आत्मबोध करून घ्यावा. या बोधाने आपले सांसारिक भौतिक आयुष्य सुजलाम सुफलाम करावे. त्या योगे आत्मोद्धार साधावा. हरि ओम.